नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून कोट्यवधी रुपयांची अफू जप्त केली। उमरेड इथं पकडलेल्या टँकर चालकापासून सुरू झालेला तपास थेट झारखंडपर्यंत पोहोचला। इथं एका हॉटेल व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अफू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। नागपूरला ड्रग्ज पुरवठ्याचं मोठं केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। 20 मे रोजी उमरेड नागपूर मार्गावर अँटी नार्कोटिक्स पथकानं एका ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतलं। आरोपीकडून 237 ग्राम अफू, मोबाईल फोन आणि वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून तपासाची व्याप्ती वाढवली। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचं पथक झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यात पोहोचलं। तेथील भंडारटोली परिसरात छापा टाकत हॉटेल व्यावसायिक मनीष कुमार अंबिका प्रसाद याला अटक करण्यात आली। आरोपीच्या घरातून 33 किलो 767 ग्राम अफू, 23,35,000 रुपयांची रोकड, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि पार्किंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले। या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत 2,25,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हे ड्रग्ज नेटवर्क अनेक राज्यांमध्ये कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून नागपूरला नशेच्या पुरवठ्याचं मोठं केंद्र बनवण्याचा कट रचला जात असल्याचा संशय आहे। दरम्यान उमरेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या रॅकेटमधील आणखी काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।